बिनभिंतींच्या शाळेचे उपक्रम शिकणाऱ्यांना आवडतील असे म्हणजे नेमके कसे घेतले जातील? कार्यक्रमाला आलेल्या काही माणसांनी तसा प्रश्न मला विचारला. शिकण्यातील आनंद शिकणाऱ्याला कळायला हवा. नवीन काही शिकणे ही त्याची गरज आहे हा भाव शिकणाऱ्याच्या मनात जागा करणे जमायला हवे. शिकण्याच्या प्रक्रियेत कोणते अडथळे येत असतात याची समज शिकविणाऱ्याला असायला हवी. या संदर्भातील एक सत्य घटना मी येथे नमूद करून ठेवीत आहे. साखळकर सरांच्या घरी मी राहत असे. त्यांच्याकडे टेबलावर ठेवण्याचा एक संगणक होता. मी तो का वापरीत नाही असा प्रश्न सरनी मला एकदा विचारला. प्रश्नाचे उत्तरही त्यांनीच दिले. संगणक बिघडेल अशी भीती तुम्हाला वाटते. कीबोर्ड ऑपरेट करण्याने संगणक कधीच बिघडत नाही. तो जमिनीवर आपटला तरच मोडेल किंवा बिघडेल. त्याच्यावरील डेटा आपोआप कधीच जात नाही. तो जाणीवपूर्वक घालवावा लागतो आणि तो नंतर रिकव्हरही करता येतो. त्यामुळे ती भीती तुम्ही मनातून काढून टाका. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमची चूक झाली म्हणून संगणक तुम्हाला हसत नाही, तुमचा अपमान करीत नाही, तो हात बाहेर काढून तुमच्या मुस्कुटात मारीत नाही. त्यांच्या या एका वाक्याने मी संगणक शिकलो. विष्णुगुप्तच्या शिबिरार्थींना विशिष्ट विषय समजून देताना तो रंजक कसा करता येईल यावर विचार होत असे. शिकविण्यासाठीचे वेगवेगळे खेळ तेथे वापरले जात. मुलांना मोकळेपणाने दगड भिरकावू द्या. दगड किती अंतरावर कसा खाली उतरतो याचे निरीक्षण त्यांना करू द्या. नंतर त्यांना पॅराबोला म्हणजे काय, एस्केप ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे सुचवा. पाण्यावर भाकऱ्या काढण्याचा खेळ मुलांना खेळू द्या. मग फ्लायबायचे तंत्र वापरून मंगळावर अवकाशयाने कशी पाठवली गेली याचा तपशील त्यांना द्या. मुलांना कागदांची विमाने उडवू द्या. उडणारे विमान गळवून फेकणाऱ्याच्या हातात परत कसे आणता येते याचा व्हिडिओ त्यांना दाखवा. विमान बनवण्यासाठी लागणारे कागद त्यांना द्या. काही मुलांना सफाईदारपणे कागदी विमाने बनवता येतील. ती त्यांनी कशी व का बनवली यावर त्या मुलांना बोलते करा. ज्यांना विमाने बनविता उडविता आली नाहीत त्यांना ते का जमले नाही यावर संवाद करा. शिकण्याची प्रेरणा देता येणे महत्त्वाचे असते. एकदा ते जमले की मुले त्यांच्या वेगाने शिकत राहतात. मुलांना बोलती करा. त्यांच्या मनातली भीती काढा. आळस दूर करण्याचा प्रयत्न करा. शिकण्यामध्ये कोणत्या अडचणी येत असतात हे शिक्षकांना समजायला हवे. मुलांमधील शिक्षक जागा करा. मुले मुलांना अधिक चांगले शिकवू शकतात. विष्णुगुप्त प्रकल्पात अशी अनेक तंत्रे वापरण्यात आली आहे. त्याची सर्व माहिती शिकू आनंदे बिनभिंतीची शाळा चालविणाऱ्या सर्वांना देण्यात आली आहे. ही संस्था जवळजवळ 80 शाळांतून तसे काही उपक्रम घेत असते. स्पार्क ही संस्था अन्य 150 शाळांच्या संपर्कात आहे. कशेडीतील या केंद्रात मोजक्या मुलांना, पालकांना, शिक्षकांना आणले जाईल. स्पार्कने पुनर्निर्माण केलेल्या या संकुलाचा वापर प्रामुख्याने सामाजिक भान जागरूक करण्यासाठी केला जाईल. आपल्यालाही शिकविण्याची काही अभिनव तंत्रे सुचत असतील तर ती कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.